शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 35 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। पहिल्याच आरोपपत्रामध्ये 893 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नावे यामध्ये समोर आली आहेत। तर यादीत नसलेल्या 150 शिक्षकांचा पगार तातडीने थांबवण्यात आलाय। पुण्याहून आलेल्या एसआयटी पथकाने 8 शाळांची चौकशी सुरू केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आयडी तयार करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला। संशयित आरोपींनी संगनमतानं डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर केला। काही कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून बनावट नोंदी करण्यात आल्या। बनावट शालार्थ आदेश खरे भासवून मोठ्या प्रमाणात पगार बिलं तयार करण्यात आली। शासनाची यामध्ये तब्बल 150 कोटींची फसवणूक झाली आहे। एसआयटी टीमकडून मार्च 2019 ते जून 2025 या काळातील शालार्थ आदेशांची पडताळणी करण्यात आली। शालार्थ आदेशांची अभिलेख पडताळणी आणि डिजिटलायझेशन प्रक्रिया तपासली गेली। अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आदेश कार्यालयीन जावक नोंदीशी जुळत नसल्याचं आढळून आलं आणि यातूनच हा घोटाळा उघडकीस आला।